नमस्कार. जय महाराष्ट्र. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बारामतीच्या गोविंद बागेत पदाधिकाऱ्यांची निवड केली आहे. यावेळी बोलताना पवारांनी त्यांच्या मनातली खंत पहिल्यांदाच बोलून दाखवली आहे. दरम्यान मी माझ्या मुलीला बाजूला ठेवून इतरांना मोठमोठ्या जबाबदारी दिल्या. एवढं करूनही अनेक लोक राष्ट्रवादीला सोडून गेले. जनतेला हे आवडलं नाही असं देखील शरद पवार म्हणाले आहेत. तसेच केंद्र आणि राज्यात मी 50 वर्षांपेक्षा जास्त काळ सत्तेत आणि विरोधात होतो. माझी कन्या सुप्रिया 3 वेळा खासदार झाली. तिला उत्कृष्ट संसदपटू पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. तिच्याकडे कर्तृत्व आणि नेतृत्व आहे. असं असताना मी स्वतः हिंगोलीचे सूर्यकांत पाटील, माझे सहकारी पी.ए. संगमा यांच्या मुलीला महिला मंत्री म्हणून पुढे केलं. माझ्याबरोबर असणाऱ्या इतरांना सत्तेत मोठमोठी जबाबदारी दिली. मात्र माझ्या मुलीला मी बाजूला ठेवलं. एवढं करूनही राष्ट्रवादीला सोडून अनेक लोक बाजूला गेले. हे जनतेला आवडलं नाही. महाराष्ट्राची जनता अशा लोकांना मतपेटीतून बाजूला केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. अशा परखड शब्दांमध्ये शरद पवारांनी अजित पवारांचं नाव न घेता फटकारलं आहे. एवढंच नाही तर मला आजवर मिळालेली सामुदायिक शक्ती मी महाराष्ट्राच्या हितासाठी वापरली आहे, हे देखील जनतेला माहिती आहे, असेही शरद पवार म्हणाले. बारामतीच्या गोविंद बागेत शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये अनेकांना निवडीचं पत्र देण्यात आलं आहे. त्याचबरोबर पवारांनी पहिल्यांदाच आपल्या मनातली खंत व्यक्त करून दाखवली आहे.